आणि आता दिनावेनी आलेल्या आहेत ते आपल्याला स्पेशल पदार्थ शिकवत आहेत ज्याचं नाव आहे चिकन पोहा भुजिंग. चिकन पोहा भुजिंग आणि ते सुप्रसिद्ध आहे. हा, वसईला ते. हा, मला वाटतं ह्या संपूर्ण पट्ट्यामध्येच ते फेमस आहे ना. आगाशीपर्यंत. आगाशीपर्यंत. आगाशी विरार म्हणजे वावडळ आमच्या सगळ्या समाजामध्ये ते फेमस आहे. हा, पण फक्त मी तरी फक्त याच पट्ट्यात हे ऐकलंय, कारण बाकी आता आपण एवढं महाराष्ट्र आपण फिरतो, पण पोह्याचं भुजिंग सगळीकडे नाही मी बघितलं. तर आता हे नीट तुम्ही शिकून घ्या. साहित्य लिहून घ्या आधी. 500 ग्रॅम चिकनचे तुकडे, 100 ग्रॅम भिजवलेले पोहे, साजूक तूप, 1 मोठा कांदा, 1 बटाटा, कोथिंबीर, दही, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, लिंबू, गरम मसाला, हळद, मीठ. साहित्य तुम्ही घेतलंय. आणि आता वहिनी काय करायचं आधी? हे पहिल्या प्रथम चिकनचे तुकडे घ्यायचे. अच्छा, पण मग हे मॅरिनेशन आहे आधी ह्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करायचं. बटाटा घ्यायचा. बटाटा असा गोल कापायचा म्हणजे ते दिसायला पण छान चांगलं दिसतं. दही टाका 3 चमचे. हे सगळंच लागेल का? नाही, एवढं नाही लागणार. घट्ट घट्ट असं. हा, पाणी निथळून बस. थोडी हळद, बस बस. आणि मीठ घाला. बस. आणि ते पेस्ट. या पेस्ट मध्ये काय काय म्हणालात तुम्ही? आलं लसूण मिरची कोथिंबीर. त्यातली अर्धी टाका, अर्धी नंतर मग भाजल्यानंतर टाका थोडे. बस. आता हे मॅरिनेट करून ठेवायचं. साधारणतः किती वेळ? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिट. आणि ते भाजणार तुम्ही काय करणार? ते त्या शिगेला लावून कोळशावर ते भाजायचं. तंदूर करायचं थोडक्यात ना. तर आता हे आपण भाजायला ठेवूया ना. ठीक आहे, झालंय ना मॅरिनेशन? झालं. आता ही सीग आहे ना, तर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या टिपिकल तंदूर आपण जे करतो त्याच्या आहेत, कबाब लावतो त्याला ते. तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 बाय 1 करणार. बटाटा पण करायचा. हो, काय मस्त लागेल ते. ही एक डिश झाली. एक डिश झाली, बरोबर. ठीक आहे, तर आपण हे भाजून घेऊया आता. तंदूर जे आपण बनवलं तर ते मस्त ग्रिल होऊन आलेलं आहे चिकन आणि बटाटा. तर आता फोडणी करायची ना. आधी आलं लसूण. पण मग हे तूप, कढईमध्ये तूप, साजूक तूप संपूर्ण टाकायचं. आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर. आलं लसूण मिरची कोथिंबीर. कांदा द्या. घालू का मी? हा, कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा तो. काय घालू आधी? चिकन घाल. बटाटा आणि चिकन. बटाटा आणि चिकनचं. पण हे बोनलेस नाही करून घ्यायचं? नाही, असंच घालायचं. तर पोहे पण टाक. आता गरम मसाला किती घालायचा? घाल थोडं. मीठ टाक थोडस. चिकनला आपण मीठ मसाला सगळं लावलेलाच होता ना पोह्यासाठी. आणि आता कोथिंबीर की झालं ना. थोडस लिंबू पिळायचं की चवीला छान लागतं. लिंबू पिळून झालं की आम्ही ते लगेचच आम्ही सर्व पण करणार आहोत. तर हे झालं पिळून की तुम्ही याचं साहित्य आणि कृती घ्या. पोहा भुजिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो चिकनचे तुकडे, 100 ग्रॅम भिजवलेले पोहे, साजूक तूप, कांदे, बटाट्याचे गोल काप, कोथिंबीर, दही, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, लिंबाचा रस, गरम मसाला, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये बटाट्याच्या चकत्या, दही, हळद, मीठ आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून 10 मिनिटं ठेवून द्यावं. हे चिकन आणि बटाट्याचे तुकडे लोखंडी सळ्यांमध्ये लावून घ्यावेत
आणि कोळशावर भाजून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, कांदा, खरपूस भाजलेले चिकन आणि बटाट्याचे तुकडे, भिजवलेले पोहे, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून वाफवून ती सर्व्ह करावी.